आरटीई प्रवेश प्रक्रियेला वेग आल्याने खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पालकांची मोठी गर्दी. खेड पंचायत समिती शिक्षण विभागात अर्ज, कागदपत्र पडताळणी आणि मार्गदर्शनासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्याने अनेकांनी कार्यालयात धाव घेतली. गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले असून लहान मुलांना उन्हात थांबावं लागल्याने नाराजी व्यक्त झाली. दरम्यान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून भविष्यात अधिक नियोजन आणि सुविधा देण्याची मागणी करण्यात आली. या फॉर्ममध्ये 20 सेंटर दिलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, पण 19 सेंटरवर कुठंच व्हेरिफिकेशन नाही. फक्त ओनली वन इथं यावं लागलं. मी चांदुरीला गेलो जिल्हा परिषदला, ते बोलले नाही. इथं हे काय KVS प्रायमरी स्कूल आहे तिथे गेलो, तिथं पण नाही बोलले. म्हणजे एक सेंटरमुळे एवढी गर्दी झालेली आहे. आणि याच्यावर तर 20 सेंटर दिलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अलॉटमेंट लेटर. RTO सिलेक्शनच्या याच्या कागदपत्र पडताळणीसाठी आलो होतो. काय अडचणी काय येतात तिथं? अडचणी म्हणजे कागदपत्र दिलेत, आता त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा हे कागदपत्र मूळ पाहिजे, हे नाही पाहिजे. बरोबर, इथे एक बोर्ड असला तर आम्हाला सोयीस्कर होतं. आता इथं आम्ही आलो आमच्या डॉक्युमेंटप्रमाणे. किती वाजता आले? जेणेकरून आम्ही सकाळी 7-8 वाजता लाईनला लागलो, तरी आमचं काही नाही. आता इथं आल्यानंतर म्हणतात की हा कागदपत्र पाहिजे, तो कागदपत्र पाहिजे. आम्हाला कसं समजणार ना? तुम्हाला फॉर्मॅट आधी कळवलेलं नव्हता? फॉर्मॅट म्हणजे आम्हाला जे ॲप्लिकेशनवरती दिलेलं आहे की बाबा तुम्ही जेव्हा डाउनलोड केलेलं किंवा ॲप्लिकेशनमध्ये जे पेपर भरलेले अपलोड केलेले तेच मूळ कागदपत्र सगळं घेऊन या म्हणले. तेवढंच घेऊन आलो आम्ही. नंतर इथं आल्यानंतर मग आधार हिस्ट्री वगैरे कोणत्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.